म्हणजे आर्थिक उर्दंड हा किती आहे? आणि इथेनॉलमुळे ॲव्हरेज येत नाही, त्यात इंजिन काम. तर इथेनॉलमुळे गाड्या ॲव्हरेज येत नाही, त्यात त्यात इंजिन काम. बघा, ह्यो पडला तर त्यामुळे accident आता झाला आताच हा पहिला. माणूस बघा ऍक्सिडेंट. योगेश गावडे हा बाईक मारी होतो. योगेश गावडे बोल. ही ॲक्सिडेंटची परिस्थिती, माझं दुकान आहे तिथं. मी आत्ता 8 दिवस झाले बंद करून बसलोय. मला कुठलंही काही हे नाही. हे रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला. हा, पडलं आत्ता त्या शनिवारी झालं, शुक्रवारी झालं. बघा, म्हणजे एक हॉटेल व्यावसायिक माणूस आहे, उद्योजक माणूस आत्ता आहे. मला गाडीचा खर्च नाही ना, तो 6,000 गेले मला सांगितलं. सांग सगळं. केलेलं आहे ना, गाडीचे फोटो पाहिजे असले फोटो नको, अरे तू तेवढं यांची भावना आहे की विजभाऊ काही करा, परंतु आज रोजच्या जीवन मरणाच्या प्रश्नामध्ये जर आमच्यातलं एक माणूस उद्या ॲक्सिडेंटमध्ये जायला लागलाय. हा काल कीर्तनकार गेला, काही कॉलेजच्या पोरांचा ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झाला. जिल्हा परिषदेची लहान लहान मुलं आहे, त्याच्यामुळे नेमकेपणाने याच्यामध्ये कुणी वाली आहे का नाही हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. पण मी यांना आश्वस्त करतो की तुम्ही काय काळजी करू नका. लवकरच या रस्त्याच्या कामामध्ये काहीतरी पुढाकार घेऊन काय मार्ग काढायचा शासन दरबारी सर्वतोपरी सगळे प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू आणि लवकरात लवकर हा रस्ता करण्याच्या दृष्टीनं जे काय करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचं काम या मतदारसंघात, हे मतदारसंघ माझा आहे, शेजारचा मतदारसंघ माझा आहे, त्या खेड तालुक्यातल्या पूर्व भागातल्या प्रत्येक वाडी वस्तीवरती खऱ्या अर्थानं काम करण्याचं काम भूमिका आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करतोय. त्यामुळे या पूर्व भागातला हा प्रश्न नक्कीच हा जटिल त्या ठिकाणी झाला. या प्रश्नावरती उद्याच्या काळामध्ये व्यापक स्वरूपामध्ये वेळप्रसंगी जनआंदोलन करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. सरकार दरबारी मला माझी प्रशासन असेल, राज्यातले सगळे नेते मंडळी असतील, यांनी एवढीच विनंती आहे की हा राज्य महामार्ग आहे, शेजारच्या पलीकडच्या बाजूला आदरणीय वळसे पाटील साहेब त्या ठिकाणी मंत्री म्हणून काम केलंय, आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करतायत. आज आपले आमदार आहेत आणि हा 2 तालुक्यांना जोडणारा खऱ्या अर्थानं रस्ता आहे, राज्याचा प्रमुख महामार्ग आहे. उद्या भीमाशंकरकडे जाणारी गर्दी देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पुढच्या महिन्यामध्ये श्रावण त्या ठिकाणी चालू होतोय आणि मग अशा परिस्थितीमध्ये या जर्याला कुणी वाली असणार आहे की नाही हा खरा प्रश्न आहे. उद्याच्या काळात जिल्हा परिषद सदस्य म्हणून व्यापक स्वरूपामध्ये आम्ही सगळी मंडळी ग्रामस्थांच्या बरोबर आहे आणि जे काही करायला लागेल ते करण्याची भूमिका उद्याच्या काळात आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी राहणार आहे. खरं तर आज आपण माझ्यासमोर ही सगळी पूर गावातील सगळे ग्रामस्थ आहेत आणि पाबळपासून तर खऱ्या अर्थानं पूर कनेचा हा जो रस्ता आहे 5 किलोमीटरचं अंतर आहे, परंतु या रस्त्याला जाईल तिथं खड्डे आहेत. म्हणजे असा कुठलाच गोष्ट नाही, कुठलाच रस्त्यातला भाग राहिला नाही की तिथं खड्डा नाही. आणि निश्चित तात्पुरती मलनपट्टी करून याच्यावरती तात्पुरतं काहीतरी मुरुम टाकून देखील आवश्यकता त्याच्यामध्ये ते पुरवत होणार नाही. आज एवढी दुर्दैवी परिस्थिती आहे, या रस्त्यानं जाणारा हा प्रमुख राज्य महामार्ग आहे. या रस्त्यानं साधारणपणानं विद्यार्थी, कॉलेजची मुलं, जिल्हा परिषद शाळेतली मुलं, सगळ्या व्यावसायिक गाड्या, आमचे दुधाचे कॅन्ट असतील, दुधाच्या गाड्या असतील, कामगार वर्ग असेल, खऱ्या अर्थानं या भागातला पूर्व भागातला जो वर्ग आहे की तो मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटला येतो, शेतीचा सगळा माल असेल. एवढ्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सातत्याने ही सगळी ग्रामस्थ मंडळी ओरडून सांगतात की बाबांनो, अरे आमचा हा रस्ता कधी होणार आहे, याला कोणी वाली आहे का नाही, सरकार याची दखल घेणार आहे का नाही. आता आमच्या पाटील साहेबांनी सांगितलं 2 महिन्यापूर्वी एका महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध कीर्तनकाराचा या रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला आणि दुर्दैवानं त्यांचा अंत, बरोबर ना पाटील साहेब, दुर्दैवानं या रस्त्यावरती एका कीर्तनकाराचा अंत त्या ठिकाणी झाला. अलंकापूरच्या वारकरी संप्रदायातील माऊलींना विनंती आहे, या सरकारला सुबुद्धी दे, या महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना सुबुद्धी दे. अरे शेवटी बाबा हे कोणी करणार आहे की नाही, फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये या खेड तालुक्यामध्ये नेमकंपणानं काय करायचं हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं या सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे की तात्काळपणे याच्यावरती काही ना काही झालं पाहिजे. तात्पुरती डागडुजी करणं, तात्पुरतं याच्यामध्ये काही करणं, काही त्याच्यामध्ये गरज नाही. आम्ही उद्याच्या काळामध्ये सरकार दरबारी त्या ठिकाणी जाणार आहे. जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून, गटनेता म्हणून माझी भूमिका आहे की आमचे आमदार असतील, आम्ही सगळी मंडळी खऱ्या अर्थानं या मतदारसंघाच्या जिल्हा परिषद सदस्य आमच्या दिप्तीताई असतील, आम्ही सगळ्या जिल्हा परिषदचं प्रशासन, जिल्हा परिषद पंचायत समिती, तालुक्याचे आमदार सातत्याने या रोडसाठी आग्रही आहे. आणि उद्याच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं लोकांचा अंत किती दिवस बघायचा हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे उद्याच्या काळात लवकरात लवकर या रस्त्यासंदर्भामध्ये काय करता येईल, 5च किलोमीटरचा प्रश्न आहे आणि एवढा प्रश्न गंभीर आहे. आज आमची ही लहान लहान मुलं, या काय होईल, कधी कुठल्या रस्त्यावरती कुठल्या खड्ड्यामध्ये काय होईल आणि ॲक्सिडेंटमध्ये जावं लागेल. परवा दिवशी तर एक मोठा ट्रक त्या ठिकाणी पलटी झाला, 40 टनाची गाडी पलटी झाली. शेवटी जर याच्यामध्ये सरकार दखल घेणार नसेल, प्रशासन दखल घेणार नसेल, तर शेवटी या तालुक्यातल्या जनतेला कुणी वाली आहे का नाही
हा खरा प्रश्न आहे. उद्याच्या काळामध्ये सगळ्या पातळीवरती पाठपुरावा करण्याचं काम आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करणार आहे. शासन दरबारी ठीक आहे, आज पाऊस आहे, अरे पण पाऊस महिना 2 महिने उघडल्यानंतर या रस्त्याचं काम कुठल्याही परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं झालं पाहिजे. ही भावना सर्वसामान्य माणसांची आहे. याच्यामध्ये लवकरच योग्य तो मार्ग निघेल. जर नाही निघाला तर मग नेमकी काय लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या मार्गानं जे काय करता येईल तो करण्याचं काम आणि टोकाची लोकशाही काय असते हे दाखवण्याचं काम उद्याच्या काळामध्ये आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करू.